जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, समर्थ कॅरियर अकॅडमीच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज ॲक्च्युली सर कशाबद्दल बोलणार आहेत म्हणून। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काल पण परवादिवशी व्हिडिओ अपलोड केला होता, काल पण केला होता आणि आज पण मेडिकलच्या संदर्भात व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं बिलकुल गरजेचं आहे। मध्ये तुम्ही स्किप करू नका। ते याच्यासाठी की हे जे सध्या रिमेडिकल चालू आहे MH खडकी, तर याच्याबद्दलचं जे काय एक पॉईंट तुमच्यापर्यंत पूर्ण तुम्हाला समजायला पाहिजे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका आणि हा व्हिडिओ आखरीपर्यंत पाहायला विसरू नका। चला आपण आता मेन पॉईंटवर येऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख 27, काल 26चा वेगळा व्हिडिओ अपलोड केला होता, आज 27 तारीख। आज सकाळी 7 वाजता विद्यार्थ्यांना गेटच्या आतमध्ये घेतलं होतं आणि भयानक विद्यार्थी, कम से कम 1000-1500 विद्यार्थी आतमध्ये घेतले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, काय झालं माहीत आहे का, पाऊस चालू झाला, त्यामुळे गेटच्या जवळ जे शेड आहे त्या शेडमध्ये त्यांना बसवलं आणि 2 बॅच आतमध्ये घेतल्या। बायोमेट्रिक त्यांची झालेली होती आणि त्यांचं लगेच मेडिकल चालू झालं। नंतर धीरे धीरे यांना उठवलं। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात बुरी खबर, सगळ्यात म्हणजे बॅड लक आजचा दिवस जेव्हा मेडिकल झाला तेव्हापासून। तर विद्यार्थ्यांना तो म्हणजे असा, बघा आज म्हणजे 40 पैकी 6-7 विद्यार्थी पास, बाकी टोटली फेल। म्हणजे जेवढ्या बॅच झाल्या आणि ज्या विद्यार्थ्यांचं आजच बायोमेट्रिक झालं ते पण विद्यार्थ्यांचा एक पॉईंट आज घेतला, तर त्या विद्यार्थ्यांमध्ये डायरेक्ट रिजेक्ट केलं। त्या पॉईंटमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आज फेल झाले विद्यार्थी मित्रांनो। तर त्यामुळे तुम्ही हवेत राहू नका। तुम्हाला सांगतो मी, आज मला म्हणजे हे 5-6 दिवस झाले आम्ही जे या मेडिकलचा अभ्यास करत आहे, तर या मेडिकलचा आम्हाला एवढा अभ्यास होऊन गेला की आम्ही ते फक्त पॉईंट पाहताबरोबर आम्हाला समजते की कुठला विद्यार्थी पास आणि कुठला विद्यार्थी फेल होऊ शकते। त्यामुळे जास्त हवेत उडू नका। जर तुमच्या काबूमध्ये जे काय असेल तर ते क्लिअर करायची कोशिश करा बाहेर जाऊन किंवा तुमच्या ॲज यू लाईक तुमच्या हिशोबाने। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो आज कोणकोणचे पॉईंट डायरेक्टली फेल झाले। आपल्याला जे पॉईंट नॉर्मल वाटतात ते पॉईंट आज पूर्ण फेल झालेले आहेत विद्यार्थी। आता बघा, हाताचा पॉईंट तुम्ही नॉर्मल म्हणता ना, त्याच्यामध्ये सुद्धा फेल झाले आहे। जे खांदा ज्यांचा कमी जास्त आहे त्यांच्यामध्ये विद्यार्थी फेल झाले आहे। ज्यांना जे मोल्स आहेत, छात्यावर इकडे तिकडे मोल्स असतात आपले, आपण त्यांना मूस म्हणतो, एक्स्ट्रा आले आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी फेल झाले आहे। जिभेचं जे टाईट टंग वगैरे त्यामध्ये विद्यार्थी फेल झाले आहे। कलर ब्लाइंडनेसमध्ये विद्यार्थी फेल झाले आहे। मुळव्याधमध्ये विद्यार्थी फेल झाले आहे। नसांमध्ये विद्यार्थी फेल, जे नॉर्मल पॉईंट तुम्हाला वाटतात तर त्या नॉर्मल सगळ्याच पॉईंटमध्ये विद्यार्थी आज फेल झाले विद्यार्थी मित्रांनो। जेव्हापासून मेडिकल चालू झालं सगळ्यात बॅड दिवस आज होता। मी परमेश्वराला विनंती करतो की उद्याचा दिवस बिलकुल तुमच्यासाठी चांगला निघेल। ज्या विद्यार्थ्यांचं उद्या मेडिकल होणार आहे, बघा पावसानं स्वागत केलं आहे, तर मला असं वाटतं की उद्या दिवस बिलकुल तुमचा चांगला असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे आज बायोमेट्रिक झालं त्यांना उद्या बोलवलं, तर तुम्ही माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत। आणि जे माझे विद्यार्थी आहेत ते मी परमेश्वराची प्रार्थना करतो की तुम्ही सर्व विद्यार्थी फिट व्हाल। तर विद्यार्थी मित्रांनो, माझा मेन मकसद होता की ही आजची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याच विषयावर आणि त्याच हिशोबानं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की बघा मी हे आजचं काय झालं हे सर्व व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला जुळण्याची पूर्ण कोशिश करेन। विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा माझी रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आणि हा व्हिडिओ तुम्ही आखरीपर्यंत पाहा, तर ही माहिती तुम्हाला तर पोहोचून गेली असेल, परंतु उद्यासुद्धा काय होईल हे पण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकणार। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कुठला पॉईंट आहे आणि त्या पॉईंटबद्दल जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही नक्कीच बेझिझक मला व्हॉट्सअपला कॉल करू नका, कारण मला भरपूर कॉल असतात, मी प्रत्येकाला म्हणजे रिप्लाय करू शकत नाही। तर व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज करू शकता आणि तुमचा पॉईंट क्लिअर होते का नाही नक्कीच मला तुम्ही विचारू शकता। त्यामध्ये डगमगायची काही गरज नाही, पण टायमिंग आहे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत। माझा मोबाईल नंबर तुम्ही नोट करा। कुठल्याही प्रकारची काही अडचण असेल किंवा काही कन्फ्युजन असेल तर मी नक्कीच तुम्हाला गाईड करेल, आलं लक्षात। तर त्यामुळे माझा मोबाईल नंबर तुम्ही नोट करा, 74 99 32 32 05 हा माझा नंबर आहे। आणि माझ्या पुन्हा तुमच्या सर्व जे रिमेडिकलसाठी मुलं आले आहे, सर्व अशा विद्यार्थ्यांसोबत जे उद्या मेडिकलला उतरणार आहेत, तर 7 वाजता तुम्ही जसं आज रिपोर्टिंग केलं तसं उद्या 7 वाजता रिपोर्टिंग करा। आणि माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहे की उद्या तुमचे सर्वांचे पॉईंट क्लिअर होतील। बस आता पुन्हा उद्या भेटूया नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओच्या सोबत। थँक्यू, जय हिंद।